हॅलो अँड वेलकम बॅक टू ग्रामर सिम्प्लिफाईड फंडामेंटल्स ऑफ इंग्लिश या लेक्चर सिरीजमध्ये आजचं आपलं हे 8वं लेक्चर असणार आहे. या लेक्चरमध्ये आपण सब्जेक्ट अँड प्रेडिकेटचा पार्ट 3 अभ्यासणार आहोत. मागील लेक्चरमध्ये आपण सब्जेक्ट प्रेडिकेट पार्ट 2 अभ्यासला, ज्यामध्ये आपण सब्जेक्टमध्ये कोणकोणते एलिमेंट्स इन्क्लूड असतात याविषयी डिटेलमध्ये अभ्यास केला. आजच्या लेक्चरमध्ये आपण प्रेडिकेटमध्ये कोणकोणते घटक इन्क्लूड असतात याविषयी अभ्यास करू. हे लेक्चर DSSB, KVS, NVS त्याचबरोबर अदर कॉम्पिटिटिव्ह एक्झामसाठी अतिशय महत्त्वाचं लेक्चर असणार आहे. या लेक्चरमधून तुम्हाला खूप जास्त महत्त्वाच्या गोष्टी अभ्यासाला मिळणार आहेत. त्यामुळे व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत राहा. लेक्चर कुठेही स्किप करू नका. ओके, चला तर मग आजच्या लेक्चरला सुरुवात करूयात. आजच्या लेक्चरमध्ये आपण प्रेडिकेटचं पोस्टमॉर्टम करणार आहोत. मागील लेक्चरमध्ये आपण सब्जेक्टचं पोस्टमॉर्टम केलं. म्हणजे काय, सब्जेक्टमध्ये कोणकोणते एलिमेंट्स येतात, त्यामध्ये क्वालिफायर्स असतील, त्यानंतर ॲडजेक्टिव्ह असेल, ॲडजेक्टिव्ह फ्रेजेस असतील, या गोष्टींचा आपण अभ्यास केला. आज आपण प्रेडिकेटमध्ये कोणकोणते घटक असतात याविषयी अभ्यासू. ओके, तर प्रेडिकेटमधला सगळ्यात महत्त्वाचा आणि इम्पॉर्टंट जर पार्ट कुठला असेल तर तो आहे म्हणजे वर्ब. ओके, वर्ब हा प्रेडिकेटमधील सर्वात महत्त्वाचा पार्ट असणार आहे. ओके, हे आपण पाहिलेलं आहे. अतिशय महत्त्वाचा पार्ट म्हणजे वर्ब. त्यानंतर असतो ऑब्जेक्ट आणि त्यानंतर येतो कॉम्प्लिमेंट. आता कधी-कधी सेंटेन्समध्ये 2 ऑब्जेक्ट असतात. कधी-कधी एकच ऑब्जेक्ट येतं. जेव्हा 2 ऑब्जेक्ट येतात तेव्हा ते ऑब्जेक्ट हे डिफरंट असतात एकमेकांपेक्षा. म्हणजे कसे, एक डायरेक्ट ऑब्जेक्ट असतो आणि एक असतो इनडायरेक्ट ऑब्जेक्ट. ओके, तर सुरुवातीला आपण हे डायरेक्ट ऑब्जेक्ट आणि इनडायरेक्ट ऑब्जेक्ट म्हणजे काय आणि त्यांना फाइंड आउट कसं करायचं याविषयी माहिती पाहू. त्यानंतर आपण कॉम्प्लिमेंटमध्ये सब्जेक्ट कॉम्प्लिमेंट म्हणजे काय आणि ऑब्जेक्ट कॉम्प्लिमेंट म्हणजे काय आणि त्यांना फाइंड आउट कसं करायचं याविषयी डिटेलमध्ये अभ्यास करू. ओके, तर सुरुवातीला आपण ऑब्जेक्ट. या ऑब्जेक्टमध्ये डायरेक्ट ऑब्जेक्ट आणि इनडायरेक्ट ऑब्जेक्ट हे 2 घटक अभ्यासणं अतिशय महत्त्वाचं असतं. कारण DSSB आणि KVS सारख्या एक्झाम्समध्ये डायरेक्ट यावरती प्रश्न पाहायला मिळतात. म्हणजे एखादं सेंटेन्स दिलेलं असतं आणि त्या सेंटेन्समध्ये एखाद्या वर्डला अंडरलाईन करून विचारलेलं असतं की हा जो वर्ड आहे तो डायरेक्ट ऑब्जेक्ट आहे की इनडायरेक्ट ऑब्जेक्ट आहे. तर यासाठी 1-2 मार्काला असे प्रश्न येतात. त्यामुळे लेक्चर खूप काळजीपूर्वक पहा. ओके, तर सुरुवातीचं आपण एक बेसिक इन्फॉर्मेशन घेऊ. डायरेक्ट ऑब्जेक्ट जर आपल्याला सेंटेन्समधून फाइंड आउट करायचं असेल तर आपल्याला त्या सेंटेन्सला व्हॉटने प्रश्न विचारावा लागतो. कुठला? व्हॉटने प्रश्न विचारावा लागतो आणि या व्हॉटचा जो रिप्लाय असतो तो असतो आपला डायरेक्ट ऑब्जेक्ट. आणि टू whom, टू व्हॉट किंवा फॉर whom यासारखे प्रश्न जेव्हा आपण याला विचारतो सेंटेन्सला, तेव्हा आपल्याला काय मिळतं? इनडायरेक्ट ऑब्जेक्ट मिळतं. ओके, व्हॉटचे रिप्लाय असतात ते डायरेक्ट ऑब्जेक्ट असतात आणि whomचे रिप्लाय असतात ते इनडायरेक्ट ऑब्जेक्ट असतात. ही खूप जास्त बेसिक इन्फॉर्मेशन आहे. सर्वांनी डोक्यामध्ये अगदी फीड करून घ्यायची आहे. आता या सेंटेन्सच्या माध्यमातून आपण अभ्यासू. पहिलं सेंटेन्स काय आहे? द लायब्ररियन हँडेड द स्टुडंट अ बुक. आता या सेंटेन्समध्ये सुरुवातीला तर आपल्याला सब्जेक्ट आणि प्रेडिकेट फाइंड आउट करायचं आहे. आपल्याला सगळ्यांना आता पाठ झालेला सब्जेक्ट कुठला आहे? द लायब्ररियन हा आहे आपला सब्जेक्ट आणि सब्जेक्ट नंतर जो राहिलेला पार्ट असतो तो आपल्याला काय असतो? पूर्णच्या पूर्ण हा असतो आपला प्रेडिकेट. ओके, हा आहे आपला प्रेडिकेट. तर या प्रेडिकेटमध्ये सुरुवातीला आपण पाहिलं की काय असतो? वर्ब. वर्ब त्यानंतर ऑब्जेक्ट आणि त्यानंतर कॉम्प्लिमेंट असतात. आता इथे पहा, वर्ब काय आहे? हँडेड हा काय आहे? आपला वर्ब आहे. ओके, आणि द स्टुडंट वर्ब नंतर द स्टुडंट हे एक एक्सप्रेशन आलेलं आहे आणि अ बुक हे एक एक्सप्रेशन आलेलं आहे. आता यामध्ये डायरेक्ट ऑब्जेक्ट कुठला आणि इनडायरेक्ट ऑब्जेक्ट कुठला हे आपल्याला फाइंड आउट करायचंय. तर सुरुवातीला आपण व्हॉटने प्रश्न विचारू या सेंटेन्सला. कसा विचारायचा? साध्या सरळ सोप्या सेंटेन्समध्ये जर आपण
विचारलं तर काय मिळतं? कसं विचारायचं? द लायब्ररियन हँडेड द स्टुडंट व्हॉट? म्हणजे लायब्ररियनने स्टुडंटला काय हँडओव्हर केलं? अ बुक. ओके. व्हॉटचा रिप्लाय आला, काय आला? अ बुक. आणि व्हॉटचे रिप्लाय हे नेहमी काय असतात? डायरेक्ट ऑब्जेक्ट असतात. ओके. हा आहे आपला डायरेक्ट ऑब्जेक्ट. आता आता आपण याला whom ने प्रश्न विचारू. टू whom द लायब्ररियन हँड अ बुक. काय आलं उत्तर? whomचा रिप्लाय काय आला? लायब्ररियनने बुक कोणाला हँडओव्हर केलं? द स्टुडंट्सला. ओके. द स्टुडंट हे काय झालं आपलं? इनडायरेक्ट ऑब्जेक्ट. समजलंय? डायरेक्ट ऑब्जेक्ट आणि इनडायरेक्ट ऑब्जेक्ट कसं फाइंड आउट करायचं? ओके. चला दुसरं सेंटेन्स पाहू. शी गेव हर फ्रेंड अ गिफ्ट. आता या सेंटेन्समध्ये शी हे काय आहे? सब्जेक्ट आहे आणि सब्जेक्टला सोडून जो पार्ट राहिलेला असतो तो असतो आपला प्रेडिकेट. ओके. हा आहे आपला प्रेडिकेट. आता प्रेडिकेटमध्ये सगळ्यात जास्त इम्पॉर्टंट पार्ट कुठला आहे? वर्ब आहे. आता हे वर्ब नंतर हर फ्रेंड हे एक एक्सप्रेशन आहे आणि अ गिफ्ट हे एक एक्सप्रेशन आहे. यामध्ये दोन ऑब्जेक्ट आलेले आहेत पहा. हर फ्रेंड आहे आणि अ गिफ्ट आहे. त्यापैकी डायरेक्ट ऑब्जेक्ट कुठला आणि इनडायरेक्ट ऑब्जेक्ट कुठलं? चला व्हॉटने प्रश्न विचारा. व्हॉट डीड शी गिव्ह हर फ्रेंड? व्हॉट डीड शी गिव्ह हर फ्रेंड? अ गिफ्ट. तिने तिच्या मित्राला काय दिलं? गिफ्ट दिलं. काय? व्हॉटचा प्रश्न आहे म्हणजे हा काय झाला आपला? डायरेक्ट ऑब्जेक्ट झाला. व्हॉटचा रिप्लाय आला? अ गिफ्ट. ओके. आता आपण whom ने प्रश्न विचारू. टू whom डीड शी गिव्ह अ गिफ्ट? तिने गिफ्ट कोणाला दिलं? हर फ्रेंड. हर फ्रेंड हे झालं आपलं इनडायरेक्ट ऑब्जेक्ट. ओके. डायरेक्ट ऑब्जेक्ट आणि इनडायरेक्ट ऑब्जेक्ट कसं फाइंड आउट करायचं? व्हॉटने प्रश्न विचारला. डायरेक्ट ऑब्जेक्ट मिळतो. इनडायरेक्ट ऑब्जेक्ट मिळवायचं असेल तर आपल्याला टू whom ने प्रश्न विचारावा लागेल. ओके. आणखी सेंटेन्सेस पाहू आपण म्हणजे आणखी जास्त कॉन्सेप्ट क्लिअर होईल. द टीचर टोल्ड द स्टुडंट्स अ स्टोरी. या सेंटेन्समध्ये जर आपण पाहिलं तर द टीचर हे आहे आपला सब्जेक्ट आणि टोल्ड द स्टुडंट्स अ स्टोरी हा आहे आपला प्रेडिकेटचा पार्ट. ओके. आता या प्रेडिकेटमध्ये टोल्ड हे आहे आपलं वर्ब. ओके. ॲक्शन वर्ड आहे ना, वर्ब. आता त्यानंतर द स्टुडंट्स हे एक एक्सप्रेशन आहे आणि अ स्टोरी हा एक वर्ड आलेला आहे. यामध्ये अ स्टोरी काय आहे आणि द स्टुडंट्स काय आहे? व्हॉटने प्रश्न विचारा. द टीचर टोल्ड द स्टुडंट व्हॉट? शिक्षकांनी विद्यार्थ्याला काय सांगितलं? व्हॉट काय आलं? हे अ स्टोरी हे आन्सर आलं आणि हे आहे आपलं डायरेक्ट ऑब्जेक्ट. व्हॉटचे रिप्लाय हे डायरेक्ट ऑब्जेक्ट असतात आणि whomचे रिप्लाय हे काय असतात? इनडायरेक्ट ऑब्जेक्ट. टू whom डीड द टीचर टेल अ स्टोरी? टू whom चा रिप्लाय आला द स्टुडंट आणि हे कशाचा हे काय झालं आपलं? इनडायरेक्ट ऑब्जेक्ट. ओके. हे आहे आपलं इनडायरेक्ट ऑब्जेक्ट. आलंय लक्षात? आता चौथं सेंटेन्स पहा. ही सेंट हिज मदर अ लेटर. या सेंटेन्समध्ये ही आहे आपला सब्जेक्ट आणि सब्जेक्टला सोडून जो राहिलेला पार्ट असतो तो असतो आपला प्रेडिकेट. मी पुन्हा पुन्हा हे रिपीट का करते? कारण तुमच्या कॉन्सेप्ट पुन्हा एकदा जास्त क्लिअर व्हाव्यात म्हणून. ओके. सेंट हे काय आहे? वर्ब आहे आणि त्यानंतर हिज मदर हे एक एक्सप्रेशन आहे आणि अ लेटर हे एक एक्सप्रेशन आलेलं आहे. ही सेंट हिज मदर व्हॉट? त्याने आईला काय पाठवलं बरं? अ लेटर पाठवलं. तर हे काय झालं आपलं? डायरेक्ट ऑब्जेक्ट. व्हॉटचा रिप्लाय आला ना, म्हणून हे आहे आपलं डायरेक्ट ऑब्जेक्ट. आता हिज मदर हे काय आहे? इनडायरेक्ट ऑब्जेक्ट. का बरं? कारण ते टू whomचा रिप्लाय आहे. whomचा रिप्लाय कसा? प्रश्न विचारून पहा. टू whom डीड ही सेंड अ लेटर? हे झालं आपलं त्याचं आन्सर आलं हिज मदर. त्याने लेटर कोणाला सेंड केलं? कोणालाचा रिप्लाय आला? whomचा रिप्लाय आला. काय आला? हिज मदर आणि हे झालं आपलं इनडायरेक्ट ऑब्जेक्ट. ओके.
हे अतिशय महत्वाचं आहे, लक्षात ठेवा हे. 5वं सेंटेन्स आहे आय ऑफर्ड माय फ्रेंड सम ॲडवाइस. यामध्ये आय हा आहे सब्जेक्ट आणि आय नंतर आलेला पूर्ण जो पार्ट आहे तो आहे आपला प्रेडिकेट. ओके. आता या प्रेडिकेटमध्ये ऑफर्ड हे काय आलेलं आहे, वर्ब आलेला आहे आणि वर्ब नंतर माय फ्रेंड आणि सम ॲडवाइस हे 2 एक्सप्रेशन्स आपल्याला पाहायला मिळतात. आता यामध्ये डायरेक्ट ऑब्जेक्ट आणि इनडायरेक्ट ऑब्जेक्ट आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. ओके. डायरेक्ट ऑब्जेक्ट कसा, व्हॉट डीड आय ऑफर माय फ्रेंड. व्हॉट डीड आय ऑफर माय फ्रेंड, सम ॲडवाइस. म्हणजे व्हॉटचा रिप्लाय आहे म्हणजे हा काय झाला, डायरेक्ट ऑब्जेक्ट झाला. आणि इनडायरेक्ट ऑब्जेक्ट काय आला, माय फ्रेंड. कसा, टू हुम डीड आय ऑफर सम ॲडवाइस. या सेंटेन्समध्ये पहा, हे झालं आपलं आन्सर. काय आलं याचं, टू हुम डीड आय ऑफर सम ॲडवाइस, माय फ्रेंड. मी ॲडवाइस कोणाला ऑफर केली, तर माझ्या फ्रेंडला केली. म्हणजे हे काय झालं आपलं इनडायरेक्ट ऑब्जेक्ट. इनडायरेक्ट ऑब्जेक्ट. तर समजलंय डायरेक्ट ऑब्जेक्ट म्हणजे काय आणि इनडायरेक्ट ऑब्जेक्ट म्हणजे काय, त्यांना फाइंड आउट कसं करायचं. ओके. आता आपण सेंटेन्सचा प्रेडिकेटचा उर्वरित पार्ट म्हणजे तो असतो आपला कॉम्प्लिमेंट. ओके. प्रेडिकेटमध्ये कॉम्प्लिमेंट पण असतात. तर त्यामध्ये सब्जेक्ट कॉम्प्लिमेंट असतं आणि ऑब्जेक्ट कॉम्प्लिमेंट सुद्धा कधी कधी आलेलं असतं सेंटेन्समध्ये. तर सब्जेक्ट कॉम्प्लिमेंट कुठलं आणि ऑब्जेक्ट कॉम्प्लिमेंट कुठलं आणि ते कसं शोधायचं, मागील 6व्या लेक्चरमध्ये आपण सब्जेक्ट कॉम्प्लिमेंट आणि सब्जेक्ट कॉम्प्लिमेंट कसं शोधायचं हे फाइंड आउट केलं होतं. आजच्या लेक्चरमध्ये आपण ऑब्जेक्ट कॉम्प्लिमेंट कसं शोधायचं हे फाइंड आउट करू. त्याचबरोबर आणखी साइड बाय साइड मी सब्जेक्ट कॉम्प्लिमेंट आणि ऑब्जेक्ट कॉम्प्लिमेंट हे दोघांना बरोबर घेऊन चालणार आहे. त्यामुळे ही कॉन्सेप्ट आणखी तुम्हाला जास्त क्लिअर होईल. आता पहा, पहिलं सेंटेन्स काय आहे, सब्जेक्ट कॉम्प्लिमेंट. आता सब्जेक्ट कॉम्प्लिमेंटचं हे पहिलं सेंटेन्स आहे कुठलं, शी इज अ डॉक्टर. हे सेंटेन्स आहे, शी इज अ डॉक्टर. यामध्ये शी हा काय आहे बरं, सब्जेक्ट आहे. इज हे काय आहे, वर्ब आहे. आणि अ डॉक्टर हे काय आहे, अ डॉक्टर हे काय, हे ऑब्जेक्ट आहे का, नाहीये. हे ऑब्जेक्ट नाहीये कारण शी या सब्जेक्ट विषयी जास्त इन्फॉर्मेशन सांगणारा शब्द जो आहे तो आहे डॉक्टर. त्यामुळे आपण काय म्हणू शकतो, शी इज इक्वल टू डॉक्टर. हे आपण मागील लेक्चरमध्ये अभ्यासलेलं आहे. ज्यांनी कोणी ते पाहिलं नसेल त्यांनी तेही लेक्चर पहा, म्हणजे या लेक्चरची जास्त तुम्हाला लिंक लागेल. ओके. शी या सब्जेक्ट विषयी जास्त इन्फॉर्मेशन सांगणारा शब्द आहे म्हणजे डॉक्टर आहे. म्हणजे हा शी या वर्डला काय करतो बरं, कंप्लीट करण्याचं काम करतो. आणि शी हा काय आहे, सब्जेक्ट आहे, सब्जेक्टला कंप्लीट करण्याचं काम करतो. म्हणून हा आहे आपला सब्जेक्ट कॉम्प्लिमेंट. ओके. इथं चूक करायची नाही, अ डॉक्टरला आपण ऑब्जेक्ट म्हणायचं नाही, हा आहे सब्जेक्ट कॉम्प्लिमेंट. ओके. आता ऑब्जेक्ट कॉम्प्लिमेंट. ऑब्जेक्ट कॉम्प्लिमेंट म्हणजे काय, जसं सब्जेक्ट कॉम्प्लिमेंट सब्जेक्टला कंप्लीट करण्याचं काम करतात तसं ऑब्जेक्ट कॉम्प्लिमेंट हे ऑब्जेक्टला कंप्लीट करण्याचं काम करतात. आता हे जे ऑब्जेक्ट कॉम्प्लिमेंट असतात ना, हे वी विल सी ऑब्जेक्ट कॉम्प्लिमेंट आफ्टर वर्ब्स लाईक मेक, त्यानंतर कन्सिडर, मेक, कन्सिडर, कॉल, त्यानंतर फाइंड, त्यानंतर इलेक्ट, यांसारख्या वर्ड्स नंतर येणारा जो एक्सप्रेशन असतं ते नेहमी ऑब्जेक्ट कॉम्प्लिमेंट असतं. आणखी एक इन्फॉर्मेशन काय, की ते ऑब्जेक्टला कंप्लीट करण्याचं काम करतं. या 2 गोष्टी लक्षात ठेवा म्हणजे ऑब्जेक्ट कॉम्प्लिमेंट तुम्हाला जास्त समजेल. फॉर एक्झाम्पल, दे इलेक्टेड हिम प्रेसिडेंट. या सेंटेन्समध्ये दे आहे आपला सब्जेक्ट. ओके. आणि इलेक्टेड हिम प्रेसिडेंट हे आहे आपलं प्रेडिकेट. आता या प्रेडिकेटमध्ये इलेक्टेड हा काय आहे, वर्ब आहे. आता हिम हे काय आहे बरं, हिम हे काय, हे आहे ऑब्जेक्ट. ते कसं फाइंड आउट केलं आपण,
आपण प्रश्न विचारला या सेंटेन्सला. काय विचारला? टू whom did they elect? टू whom did they elect president? हे सेंटेन्स, हे झालं आपलं ऑब्जेक्ट. टू whom चा रिप्लाय आला म्हणजे हे झालं आपलं ऑब्जेक्ट, आणि त्यातले त्यात कुठलं ऑब्जेक्ट? इनडायरेक्ट ऑब्जेक्ट. ओके, टू whom चा रिप्लाय आहे ना, विसरायचं नाही. आता हे ऑब्जेक्ट हिम आहे, आणि या हिम विषयी जास्त डिस्क्राईब कुठल्या शब्दाने केलेलं आहे? हिमला प्रेसिडेंट. म्हणजे हिम आहे ऑब्जेक्ट, आणि ऑब्जेक्टला जास्त डिस्क्राईब केलेला वर्ड आहे तो म्हणजे प्रेसिडेंट आहे, आणि हा प्रेसिडेंट आहे, हा आहे ऑब्जेक्ट कॉम्प्लिमेंट. ओके, हा ऑब्जेक्टला डिस्क्राईब करतो म्हणून हा झाला ऑब्जेक्ट कॉम्प्लिमेंट. आणखी एक आपण काय पाहिलं होतं? इलेक्ट या वर्ब नंतर आलेला जो इलेक्ट या वर्ब नंतर काय असतात? हे ऑब्जेक्ट कॉम्प्लिमेंट येतात. आले लक्षात? इलेक्ट या वर्बला फॉलो केलेला शब्द आहे तो प्रेसिडेंट. आणखी एक एक्झाम्पल. आता आपण सब्जेक्ट कॉम्प्लिमेंट आणि ऑब्जेक्ट कॉम्प्लिमेंटला बरोबर घेऊन जातोय, कारण तुमचा एक असा बरोबर अभ्यास होईल, हा माझा एक हेतू आहे. आता पहिलं सेंटेन्स आहे द स्काय बिकेम डार्क. या सेंटेन्स मध्ये पहा, द स्काय हे काय आहे? आपला सब्जेक्ट आहे, आणि बिकेम डार्क हे आहे आपलं प्रेडिकेट. आता या सेंटेन्स मध्ये जर आपण पाहिलं तर आपल्याला द स्काय सब्जेक्ट आहे, आणि बिकेम या वर्ड नंतर डार्क हा शब्द आलेला आहे. आता सांगा, स्काय हे काय आहे? डार्क आहे. म्हणजे स्काय आपण असं म्हणू शकतो का की द स्काय इज इक्वल टू डार्क? ओके, स्काय काय आहे? डार्क आहे, आणि डार्क काय आहे? स्काय आहे. इथे ऑब्जेक्ट आलेला आहे का? नाही आलाय. त्यामुळे द स्काय इज इक्वल टू डार्क, आणि द स्काय आहे सब्जेक्ट, आणि सब्जेक्टची अधिक इन्फॉर्मेशन देणारा शब्द आहे तो म्हणजे डार्क. डार्क हा शब्द द स्कायला डिस्क्राईब करतो म्हणून हा काय झाला? आपला सब्जेक्ट कॉम्प्लिमेंट. ओके, हा आहे आपला सब्जेक्ट कॉम्प्लिमेंट. आता दुसरा सेंटेन्स पहा, द मूवी मेड हर फेमस. या सेंटेन्स मध्ये द मूवी हे काय आहे? आपलं सब्जेक्ट आहे, आणि मेड हर फेमस हे आहे आपलं प्रेडिकेट. ओके, आता प्रेडिकेट मध्ये सुद्धा मेड हे काय आहे? वर्ब आहे, आणि हर हे काय आहे? ऑब्जेक्ट आहे, आणि हा फेमस काय आहे बरं? फेमस वर्ड डिस्क्राइब्स हर. म्हणजे फेमस हा वर्ड म्हणजे कोण आहे फेमस? ओके, फेमस हा शब्द कोणाला डिस्क्राईब करतोय बरं? हरला डिस्क्राईब करतो. म्हणजे हर इज इक्वल टू फेमस असं म्हणू शकतो आपण. हर आहे ऑब्जेक्ट आहे, हे इनडायरेक्ट ऑब्जेक्ट आहे, कुठलंही ऑब्जेक्ट असे ना, पण हा काय आहे? ऑब्जेक्ट आहे, आणि ऑब्जेक्टला कंप्लीट करण्याचं काम कोण करतंय? फेमस हा शब्द करतो. म्हणून याला आपण या फेमसला काय म्हणू शकतो? हा आहे आपला ऑब्जेक्ट कॉम्प्लिमेंट. ओके, ऑब्जेक्टला कंप्लीट करण्याचं काम करतोय हा, म्हणून हा झाला आपला ऑब्जेक्ट कॉम्प्लिमेंट. आता तिसरा सेंटेन्स पहा, द विनर्स आर दे. द विनर्स आर दे. आता द विनर्स हा काय आहे? सब्जेक्ट आहे, आणि आर दे काय आहे? आपलं प्रेडिकेट आहे. ओके, यामध्ये आर हे काय आहे? वर्ब आहे, आणि दे हे काय आहे? काय आहे? दे हा शब्द कोणाला डिस्क्राईब करतो? दे हा कोणाविषयी आलेला आहे? सब्जेक्ट विनर्सलाच डिस्क्राईब करतो. हा दे हा शब्द कोणाला डिस्क्राईब करतोय? विनर्सलाच करतो. द विनर्स इज इक्वल टू दे असं म्हणू शकतो आपण. सब्जेक्टला डिस्क्राईब करतो म्हणून हा आहे आपला सब्जेक्ट कॉम्प्लिमेंट. अंडरस्टूड? आलं लक्षात? आता चौथा सेंटेन्स पहा, वी फाउंड द टास्क इझी. या सेंटेन्स मध्ये वी आहे सब्जेक्ट, आणि फाउंड द टास्क इझी हा आहे आपला प्रेडिकेट. त्यामध्ये फाउंड आहे आपला वर्ब आहे. ओके, आता द टास्क हे काय आहे? ऑब्जेक्ट आहे, आणि ऑब्जेक्ट कसं? ऑब्जेक्टला डिस्क्राईब, ऑब्जेक्ट कसा आहे बरं? इझी आहे.
म्हणजे इझी हा वर्ड हा ऑब्जेक्टला जास्त डिस्क्राईब करतो, ऑब्जेक्टलाच डिस्क्राईब करतो, म्हणून हा काय झाला, इझी हा झाला आपला ऑब्जेक्ट कॉम्प्लिमेंट. ऑब्जेक्ट कॉम्प्लिमेंट आले लक्षात? ओके, ऑब्जेक्ट कॉम्प्लिमेंट. आता 5वं सेंटेन्स पहा. ही सीम्स टायर्ड. ओके, ही आहे आपला सब्जेक्ट आणि सीम्स टायर्ड हा आहे प्रेडिकेट. यामध्ये सीम्स हा काय आहे, वर्ब आहे. सीम्स हे काय आहे, वर्ब आहे. आणि टायर्ड, टायर्ड हा शब्द कोणाला डिस्क्राईब करतो, हीला. म्हणजे आपण ही इज इक्वल टू टायर्ड म्हणू शकतो. हीच हा काय आहे, टायर्ड आहे. टायर्ड हा शब्द जास्त डिस्क्राईब कोणाला करतो बरं, हीला करतो. त्यामुळे टायर्ड हा झाला आपला सब्जेक्ट कॉम्प्लिमेंट. जो सब्जेक्टला कंप्लीट करण्याचं काम करतो तो सब्जेक्ट कॉम्प्लिमेंट. ओके, 6वं सेंटेन्स पहा. द टीचर कन्सिडर्ड द आन्सर करेक्ट. या सेंटेन्समध्ये द टीचर हा काय आहे, सब्जेक्ट आहे आणि कन्सिडर्ड द आन्सर हे काय झालं आपलं, पूर्णच्या पूर्ण प्रेडिकेट झालं. त्यामध्ये कन्सिडर्ड, कन्सिडर्ड हे झालं आपलं वर्ब आणि द आन्सर, द आन्सर हे काय झालं आपलं ऑब्जेक्ट. कसं काय, याला प्रश्न विचारा. टू व्हॉट डीड द टीचर कन्सिडर करेक्ट द आन्सर. कोणाला कन्सिडर केलं करेक्ट म्हणून, आन्सरला करेक्ट कन्सिडर केलं, म्हणून हे झालं आपलं ऑब्जेक्ट. आणि हे झालं आपलं कुठलं ऑब्जेक्ट, इनडायरेक्ट ऑब्जेक्ट. आणि करेक्ट, करेक्ट हे काय झालं, करेक्ट हा वर्ड कोणाला डिस्क्राईब करतोय, करेक्ट काय आहे, द आन्सर करेक्ट आहे. ओके, त्यामुळं म्हणजे आन्सरला जास्त आन्सरला डिस्क्राईब करणारा वर्ड कुठला आहे, करेक्ट. म्हणून करेक्ट काय आहे, ऑब्जेक्ट कॉम्प्लिमेंट. ऑब्जेक्ट कॉम्प्लिमेंट. ओके, आता 7वं सेंटेन्स पहा. माय फेवरेट फ्रूट इज मँगो. यामध्ये माय फेवरेट फ्रूट हे झालं आपलं सब्जेक्ट आणि इज हे झालं वर्ब. ओके, आणि मँगो, मँगो हे काय झालं, मँगो काय झालं, मँगो हे कोणाविषयी जास्त इन्फॉर्मेशन डिस्क्राईब कोणाला करतोय, फ्रूटला. तो पण कुठला, माय फेवरेट फ्रूट. ओके, त्यामुळे माय फेवरेट फ्रूट हा मँगो आहे, मँगो हाच माय फेवरेट फ्रूट आहे. मग मँगो विषयी इन्फॉर्मेशन देतो. त्यामुळे हा झाला आपला सब्जेक्ट कॉम्प्लिमेंट. सब्जेक्टला कंप्लीट करतो की नाही तो, माय फेवरेट फ्रूट. ओके, मँगो. शी कॉल्ड द बेबी सॅम. या सेंटेन्समध्ये शी आहे आपला सब्जेक्ट, कॉल्ड आहे वर्ब. ओके, तत्पूर्वी शी हा सब्जेक्ट झाला, कॉल्ड नंतर कॉल्ड पासून जो आलेला पार्ट आहे तो काय झाला आपला प्रेडिकेट. आता प्रेडिकेट मधला कॉल्ड आहे वर्ब आणि द बेबी हे काय आहे, शी कॉल्ड द बेबी, द बेबी हे झालं आपलं ऑब्जेक्ट आणि सॅम हे काय झालं. आता तिने बेबीला काय म्हटलं आहे बरं, काय म्हटलं, सॅम म्हटलंय. म्हणजे ऑब्जेक्ट विषयी जास्त माहिती कोण देतो, सॅम. सॅम इज इक्वल टू द बेबी म्हणू शकतो आपण. त्यामुळे द बेबी हा काय झाला आपला ऑब्जेक्ट कॉम्प्लिमेंट. ओके, आले लक्षात? तर आज आपण काय काय पाहिलं, आज आपण प्रेडिकेटचं पोस्टमॉर्टम करायला घेतलेलं आहे. प्रेडिकेटमध्ये आपण ऑब्जेक्टचा इनडायरेक्ट ऑब्जेक्ट आणि डायरेक्ट ऑब्जेक्ट आणि इनडायरेक्ट ऑब्जेक्ट कसं फाइंड आउट करायचं याविषयी ट्रिक अभ्यासली. त्याचबरोबर आपण सब्जेक्ट कॉम्प्लिमेंट म्हणजे काय ते कसं फाइंड आउट करायचं हे पाहिलं आणि ऑब्जेक्ट कॉम्प्लिमेंट म्हणजे काय हे सुद्धा आपण अभ्यासलेलं आहे. आले लक्षात? त्यामध्ये डायरेक्ट ऑब्जेक्ट फाइंड आउट करताना आपल्याला व्हॉटचा रिप्लाय जो येतो तो असतो डायरेक्ट ऑब्जेक्ट आणि हुमचा रिप्लाय जो येतो तो असतो आपला इनडायरेक्ट ऑब्जेक्ट. त्याविषयी खूप सारी उदाहरणांच्या माध्यमातून आपण हा पार्ट समजून घेतलेला आहे. तर आज आपला सब्जेक्ट अँड कॉम्प्लिमेंट हा पार्ट इथेच समाप्त होत आहे. ओके, जर तुम्हाला काही प्रश्न असतील तर कॉमेंट बॉक्समध्ये तुम्ही तुमचे प्रश्न जरूर विचारा. त्या प्रश्नांची नक्की उत्तरं दिली जातील. ओके, जर हे लेक्चर तुम्हाला आवडलं असेल
तर या लेक्चरला लाईक करा आणि आपल्या मित्रमैत्रिणींबरोबर शेअर करा, जे की टीचिंग एक्झामची तयारी करतात किंवा अदर कुठल्या कॉम्पिटिटिव्ह एक्झामची तयारी करतात त्यांना, म्हणजे या लेक्चरचाही त्यांनाही खूप जास्त फायदा होईल. ओके, तर लेक्चर आवडलं असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेअर पण करा. ओके, भेटूयात नेक्स्ट लेक्चरमध्ये. तोपर्यंत नमस्कार.